कारण का बोलताना स्पष्ट कधी कधी उच्चार इंग्रजी वगैरे येताना हे होतं, पण ती एवढी छोटी मुलगी असून तिच्या एकाही शब्दामध्ये गडबड किंवा चूक आम्हाला दिसून आली नाही. इतक्या सुंदर गोष्टी, म्हणजे त्या गोष्ट ही असं आहे औत्सुक्य असतं की जे लहान मुलापासून अगदी आबाल वृद्धापर्यंत अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना गोष्टी आवडतात. ती ज्यावेळी गोष्ट सांगत होती त्यावेळी तिच्याकडून आमचं लक्ष हल्लंच नाही. खाली बसून तिने हावभाव करून गोष्ट सांगितली आणि तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते, हावभाव होते, म्हणजे जणू ती गोष्ट स्वतः अशी तिच्या बाबतीत घडते किंवा ती स्वतः तशा प्रकारे. आता ती पहिली गोष्ट मुळा उपटतात ती गोष्ट सांगितली, ती कृती करून सांगत होती. तिच्यावरचे जे भाव होते तिच्या चेहऱ्यावरचे, त्याच्यावरून ती गोष्ट ती स्वतः सांगते, म्हणजे स्वतः अनुभवून सांगते असं आम्हाला वाटलं. आणि तिला आमची खूप मनपूर्वक शुभेच्छा. ती हुशार आहे. एवढं आता सकाळी आली कुडकुडत होती. मी म्हटलं काय खाऊन आलीस ग? काय नाही खाऊन आली. उठली किती वाजता? 7 वाजता उठली. 8 वाजेपर्यंत मी सगळं माझं आवरलं. पप्पाने नाश्ता केला आणि अशी झाली. म्हटलं आता आल्यावर तुला चहा देते. मी चहा पीत नाही. आणि तुमच्याकडे खिचडी असणार आहे, ती मी खिचडी खाणार आहे असं म्हणाली. तू म्हणाली ना मला अशी गोड मुलगी, ती तुमच्याच वयाची. आता तुम्ही तिसरीत आहात, तिसरीच्या मुलाच्या मुलगा, म्हणजे तुमच्या वयाचीच ही मुलगी आहे, पण तिच्या शरीरातच बघा, तिची जी शरीर यष्टी आहे त्याच्यात निवृत्त दिसतं. तिच्या बोलण्यामध्ये वक्तृत्व तिचं चांगलं आहे. मग तू सुद्धा जशी शब्द खातेस की नाही, शब्द खाते तसं जेवण तुझ्या आवडीचे पदार्थ सगळं